नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच लवकट्टावर. आज आपण साजिरं रूप तुझं या कथामालिकेच्या 5व्या भागामध्ये पोहोचलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आर्यनच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं होतं. त्याने खिशातून एक छोटासा कागद काढला जो त्याला विक्रमच्या खिशात सापडला होता. त्यावर लिहिलं होतं, टार्गेट 3 द अनबॉर्न चाइल्ड. ईश्वरीने आपल्या पोटावर हात ठेवला. तिचे डोळे विस्फारले गेले. तिला अजूनही माहीत नव्हतं की ती गरोदर आहे, पण विक्रमला ते माहीत होतं. सस्पेन्स अजूनही संपला नव्हता. जरी विक्रम जेलमध्ये होता तरी त्याने लावलेली ही आग अजूनही विझली नव्हती. आपल्या बाळाला त्या बापांच्या सावलीपासून दूर ठेवावं लागेल आर्यन, ईश्वरी गहीवरून म्हणाली. आर्यनने तिला आपल्या जवळ ओढलं. आपण ठेवू ईश्वरी, ही आपली लव्ह स्टोरी आहे आणि आपल्या बाळाची गोष्ट काहीतरी वेगळी असेल. थ्रिलर अजून संपलेलं नाही, पण आता आपण सोबत आहोत. पण ईश्वरीचं बाळ सुरक्षित राहील का? विक्रम जेलमधून काही नवीन खेळ खेळेल का? आणि ईश्वरीच्या आयुष्यात कोणी नवीन जुना शत्रू येईल का? तर आता आपण पाहणार आहोत पुढचा 5वा भाग. लोणावळ्याच्या त्या रक्तरंजित रात्रीनंतर आर्यन आणि ईश्वरीच्या आयुष्यात एक संत शांतता पसरली होती. पण ही शांतता एखाद्या तलवारासारखी होती. त्याच्या वरचा भाग संत दिसतो, पण तळाशी अजूनही काहीतरी शिजत असतं. टार्गेट 3 द अनबॉर्न चाइल्ड या शब्दांनी ईश्वरीची झोप उडवली होती. तिने अद्याप आर्यनला किंवा स्वतःलाही हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं की ती आई होणार आहे. पण विक्रमच्या त्या कागदाने तिच्या अस्तित्वालाच हादरा दिला होता. सकाळची वेळ होती. मुंबईतील कुलकर्णींच्या बंगल्यावर सूर्याची कोवळी किरणं पडली होती. आर्यन आता बरा होत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा तो तणाव अजूनही गेला नव्हता. तो खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी बघत होता. ईश्वरी त्याच्यासाठी दूध घेऊन आली. आर्यन, तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतोयस का? विक्रम काका आता जेलमध्ये आहेत. रुद्र सुद्धा संपलाय. आता आपल्याला कशाची भीती आहे? ईश्वरीने विचारलं. आर्यनने लॅपटॉप फिरवून तिला दाखवलं. स्क्रीनवर जेलमधील CCTV फुटेज होतं. ईश्वरी, विक्रम कुलकर्णी जेलमध्ये असूनही तो आता शांत नाहीये. हे बघ, काल रात्री त्याला कोणीतरी भेटायला आलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भेटीला आलेल्या माणसाचा चेहरा कुठेच कॅमेऱ्यात आला नाहीये. ईश्वरीने पाहिलं. एक लांब कोट घातलेला माणूस विक्रमशी बोलत होता. विक्रमच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक क्रूर समाधान होतं. याचा अर्थ असा की बाहेर अजूनही कोणीतरी आहे जो नवाबाचा वारसा पुढे चालवतोय, ईश्वरी हळूच म्हणाली. तिने नकळत आपल्या पोटावर हात ठेवला. आर्यन, मला तुला काहीतरी सांगायचे. ईश्वरीचा आवाज गहिवरला होता. आर्यन उठला आणि तिच्या जवळ आला. काय झालं ईश्वरी? तू खूप दिवसांपासून काहीतरी लपवतेस असं वाटतंय. ईश्वरीने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला. आर्यन, आपण आई बाबा होणार आहोत. आर्यनच्या डोळ्यांमध्ये एका क्षणात हजारो भावना तरळून गेल्या. आनंद, आश्चर्य आणि मग अचानक एक तीव्र भीती. त्याने ईश्वरीला घट्ट मिठी मारली. हे जगातील सर्वात मोठं सुख आहे ईश्वरी, पण याच वेळी हे सर्वात मोठं संकटही आहे. विक्रमला हे कसं माहीत होतं? त्याने टार्गेट 3 असं का म्हटलं होतं? त्याच क्षणी बंगल्याची बेल वाजली. बाहेर एक कुरिअर आलं होतं. आर्यनने ते घेतलं. आतमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील एक पाळणा होता, पण तो काळ्या रंगाचा होता आणि त्यावर रक्तासारखा लाल रंगाने एक क्रॉस मारला होता. सोबत एक चिठ्ठी सुद्धा होती. राजघराण्याचा वारस या जगात येण्यापूर्वीच त्याचा अंत निश्चित आहे. नवाबाचा सावळा वारस. आर्यनचा राग अनावर झाला. त्याने ते खेळणं फेकून दिलं. मी या बाळाला काहीही होऊ देणार नाही ईश्वरी. तुला आता या घरातून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल. पण ईश्वरीने नकार दिला. नाही आर्यन, पळून जाऊन प्रश्न सुटणार नाहीत. आपण या अदृश्य शत्रूचा शोध लावलाच पाहिजे. तुला आठवतंय का? RK कुलकर्णींच्या ऑफिसमध्ये गुप्त कपाट होतं, ज्याची चावी फक्त देशपांडे काकांकडेच होती. आणि आर्यनला ते आठवलं. देशपांडे काकांचा अंत झाला होता, पण त्यांची एक डायरी होती जी त्यांनी आपल्या मुलाकडे म्हणजेच निखिलकडे सोपवली होती. निखिल हा एक सायबर एक्सपर्ट होता आणि तो पुण्यात राहत होता. आर्यन आणि ईश्वरीने त्वरित पुण्याला जायचं ठरवलं. पुण्यातील एका जुन्या वाड्यात निखिल राहत होता. तो दिसायला साधा होता, पण त्याचं डोकं कम्प्युटरच्या वेगापेक्षा जास्त चालायचं. आर्यन दादा, ईश्वरी वहिनी, बाबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कधीतरी नक्की याल. त्यांनी मला ही फाईल दिली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा वेळ येईल तेव्हाच ही फाईल उघडायची, निखिल म्हणाला. त्याने एक डिजिटल फाईल ओपन केली.
त्यामध्ये आर के कुलकर्णींचा एक रेकॉर्डेड ऑडिओ होता. आर्यन, जर तू हे ऐकत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाहीये. विक्रम माझा भाऊ आहे, पण तो एक सैतान आहे. पण विक्रमपेक्षाही भयानक एक व्यक्ती आहे जिचा उल्लेख मी कधीच केला नाही, आणि ती आहे झोया. झोया ही विक्रांतची सख्खी बहीण आणि माझी गुप्त भागीदार होती. तिने विक्रांतचा वापर केला आणि आता ती संपूर्ण कुलकर्णी साम्राज्यावर स्वतःचं राज्य करू इच्छिते. ईश्वरी, तू विक्रांतची मुलगी आहेस, पण तुझी आत्या तुझी सर्वात मोठी शत्रू आहे. ईश्वरीला धक्का बसला. तिची आत्या, जिला तिने कधीच पाहिलं नव्हतं. आर के कुलकर्णींनी विक्रांतला संपत्ती दिली नव्हती, कारण त्यांना माहीत होतं की झोया त्याचा वापर करेल. झोया कुठे आहे आता? आर्यनने विचारलं. निखिलने काही लोकेशन ट्रेस केले. ती सध्या मुंबईतच आहे, पण एका वेगळ्या नावाने. ती झेड नावाच्या एका मोठ्या फॅशन ब्रँडची मालकीण आहे. ईश्वरीच्या डोळ्यांसमोर एक चेहरा आला. झोया खन्ना, मुंबईतील फॅशन जगतातील सर्वात मोठं नाव. ईश्वरी एकदा एका पार्टीत तिला भेटली होती. ती अत्यंत देखणी, हुशार आणि प्रभावशाली होती. आर्यन आणि ईश्वरी मुंबईला परतले. ईश्वरीने ठरवलं की ती झोयाकडे एक मॉडेल म्हणून जाईल आणि तिच्या जवळ पोहोचेल. पण आर्यनला हे मान्य नव्हतं. पण ईश्वरीने आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी ही रिस्क घ्यायचं ठरवलं. ईश्वरी झोयाच्या ऑफिसमध्ये पोहोचली. झोयाने तिला बघताच एक गुड स्मित केलं. ईश्वरी आर्यन कुलकर्णी, तू इथे काय करतेस? मला तुमच्या झेड ब्रँडसाठी काम करायचंय. मला आर्यनसोबत राहायचंच नाहीये. मला माझं स्वतःचं अस्तित्व हवंय. ईश्वरीने खोटं सांगितलं. झोयाने तिच्याकडे निरखून पाहिलं. तू माझ्या भावासारखी दिसतेस, विक्रांतसारखी. ठीक आहे, मी तुला संधी देईन, पण लक्षात ठेव, माझ्याकडे गद्दारांना जागा नाही. ईश्वरी झोयाच्या जवळ जाऊ लागली. तिला कळलं की झोया ही केवळ बिझनेसमन नाही, तर ती ड्रग्ज आणि हत्यारांच्या तस्करीचं एक मोठं जाळं चालवत होती. विक्रम हा फक्त तिचा एक मोहरा होता. जेव्हा विक्रम फसला तेव्हा तिने त्याला जेलमध्ये सडत सोडलं आणि आता ती स्वतः मैदानात उतरली होती. एके रात्री ईश्वरीला झोयाच्या केबिनमध्ये एक गुप्त फाईल सापडली. त्यात आर्यनच्या हत्येचा पूर्ण प्लॅन होता. उद्या रात्री एका चॅरिटी इव्हेंटमध्ये आर्यनवर विषारी सुईने हल्ला करण्यात येणार होता. ईश्वरीने त्वरित आर्यनला फोन केला, पण आर्यनचा फोन लागलाच नाही. ती घाबरली. तिने ऑफिसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण समोर झोया उभी होती. तिच्या हातात एक चाबूक होता. काय वाटलं ईश्वरी? तू माझ्या घरात येऊन माझ्याच विरोधात जाशील? मला माहीत होतं की तू गरोदर आहेस, आणि तुला माहीत आहे का, तुझे वडील विक्रांत, त्यांना मीच मारलं होतं, कारण ते आर केला सगळं सत्य सांगायला निघाले होते. ईश्वरीच्या डोळ्यांमधून अंगार फुलला. तू एक राक्षस आहे झोया. झोयाने तिला एका खोलीत कोंडलं. आता तू बघशील की तुझा आर्यन कसा मरतो. ईश्वरीने हार मानली नाही. तिने खोलीतील खिडकीची काच फोडली आणि ती पाईपवरून खाली उतरली. ती धावत चॅरिटी इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचली. तिथे आर्यन स्टेजवर भाषण देत होता. ईश्वरीची नजर त्या हल्लेखोराकडे गेली, जो वेटरच्या वेशात होता. वेटरने आर्यनच्या जवळ जाऊन विषारी सुई काढली. ईश्वरी जोरात ओरडली, आर्यन, बाजूला हो. ती धावत गेली आणि तिने त्या वेटरवर झडप घातली. झटापटीत ती विषारी सुई ईश्वरीच्या हाताला लागली. आर्यनने हे पाहिलं आणि त्याने त्या वेटरला पकडलं. ईश्वरी, नाही. ईश्वरी बेशुद्ध पडली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर म्हणाले, विष खूप जहाल आहे. आम्हाला आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवता येईल. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने ईश्वरीचा हात हातात घेतला. मला दोघेही हवेत डॉक्टर, काहीही करा. ती रात्र आर्यनसाठी सर्वात कठीण होती. त्याने देवासमोर लोटांगण घातलं आणि पहाटे डॉक्टर बाहेर आले. चमत्कार झालाय. ईश्वरी आणि बाळ दोघेही धोक्याबाहेर आहेत. ईश्वरीच्या शरीरात काहीतरी विशेष अँटीबॉडीज होत्या, ज्यांनी विषाचा प्रभाव कमी केला. ईश्वरीने डोळे उघडले. आर्यन तिच्या जवळ बसला होता. आर्यन, झोया, ती आता शांत बसणार नाही. तिला मी सोडणार नाही ईश्वरी. पोलिसांनी तिला चारी बाजूंनी घेरलंय, आर्यन म्हणाला. पण सस्पेन्स अजून बाकी होता. झोया पळून गेली होती आणि आता जाता जाता तिने एक मेसेज पाठवला होता. खेळ तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. तुझ्या बाळाचा जन्म हा माझ्या साम्राज्याचा नवा अध्याय असेल. आर्यन आणि ईश्वरीला हे उमजलं होतं की शत्रू आता त्यांच्या स्वतःच्या रक्ताचा होता. झोया आत्या आता त्यांच्या बाळाच्या जीवाची सर्वात मोठी शत्रू बनली होती.
हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि औषधांचा उग्र वास ईश्वरीच्या मनात भीती निर्माण करत होता. आपल्या हाताला लागलेली ती विषारी सुई आणि डॉक्टरांनी दिलेला दोघांपैकी एक असा इशारा तिच्या कानात अजूनही घुमत होता. पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. ईश्वरी आणि तिच्या पोटातील बाळ सुरक्षित होतं. आर्यन तिच्या शेजारी बसला होता. त्याचे डोळे रडून सुजले होते. त्यांनी ईश्वरीचा हात आपल्या हातांमध्ये घेतला आणि त्याच्या डोळ्यांतून एक अश्रू तिच्या हातावर पडला. ईश्वरी, मी तुला पुन्हा कधीच अशा धोक्यात जाऊ देणार नाही. झोया असो वा नवाबा, माझ्या कुटुंबापेक्षा मोठं कोणीच नाहीये, आर्यन हळू आवाजात पण ठामपणे म्हणाला. ईश्वरीने किंचित स्मित केलं. आर्यन, हे युद्ध आता फक्त तुझं नाही तर आपल्या बाळाचंही आहे. झोया आत्याला असं वाटतंय की ती आपल्याला हरवू शकते, पण तिला माहीत नाही की आई आज झालेली स्त्री सर्वात मोठी योद्धा असते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आर्यनने घराची सुरक्षा वाढवली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक तैनात होते. पण ईश्वरीला माहीत होतं की झोयासारखा शत्रू भिंती ओलांडून नाही तर मनातून हल्ला करतो. काही दिवसानंतर ईश्वरीला घरात एक जुनी फाईल सापडली. ही फाईल आर.के. कुलकर्णींनी खूप जपून ठेवली होती. त्यामध्ये झोया आणि विक्रांत यांच्या लहानपणाचे फोटो होते. पण एका फोटोच्या मागे काहीतरी विचित्र लिहिलं होतं. कुलकर्णी साम्राज्याचा खरा वारस आर्यन नाही, ईश्वरी नाही, तर तो आहे जो अजून अंधारात आहे. ईश्वरी गोंधळली. अजून कोण वारस असू शकतो? तिने आर्यनला न सांगता या रहस्याचा मागोवा घेण्याचं ठरवलं. तिने देशपांडे काकांच्या मुलाला म्हणजेच निखिलला पुन्हा फोन केला. निखिल, मला आर.के. कुलकर्णींच्या फॅमिली ट्रीबद्दल म्हणजेच त्यांच्या वंशवेळबद्दल माहिती हवी आहे. अजून कोणी वारस आहे का? निखिलने काही वेळ घेतला आणि मग एका धक्कादायक माहितीसह परत आला. बहिणी, आर.के. कुलकर्णींनी एक मुलगा दत्तक घेतला होता, पण त्याचं नाव कागदपत्रातून पुसून टाकण्यात आलंय. तो मुलगा आर्यनच्या आधीचा होता. त्याचं नाव होतं आदित्य. ईश्वरीला धक्का बसला. आदित्य, आर्यनचा मोठा भाऊ? मग तो कुठे गेला? आणि आर्यनला याबद्दल काहीच कसं माहीत नाही? ती आर्यनच्या अभ्यासिकेत गेली आणि तिने त्या गुप्त कपाटाचा पुन्हा शोध घेतला. तिथे तिला एक जुनं प्रमाणपत्र सापडलं. आदित्य कुलकर्णी, दत्तक विधान. त्या कागदावर तो फोटो होता. तो पाहून ईश्वरीच्या हातातील कागद खाली पडला. तो फोटो दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनचा सर्वात जवळचा मित्र आणि बिझनेस पार्टनर विराज याचा होता. विराज, जो गेल्या 10 वर्षांपासून आर्यनच्या सावलीसारखा सोबत होता, जो ईश्वरीच्या लग्नातही हिरहिरीने धावत होता, तोच आदित्य होता. म्हणजेच तोच या सर्व रहस्याचा सूत्रधार तर नाही ना? ईश्वरीने तातडीने विराजला भेटायचं ठरवलं. तिने त्याला एका कॅफेमध्ये बोलावलं. विराज नेहमीप्रमाणे हसत आला. काय वहिनी, आर्यनशिवाय कसे काय आलात? ईश्वरीने सरळ तो फोटो त्याच्या समोर धरला. विराज, की आदित्य, तुझं खरं नाव काय आहे? विराजच्या चेहऱ्यावरचा हसू एका क्षणात गायब झालं. त्याचे डोळे थंड आणि निर्विकार झाले. खूप हुशार आहात वहिनी तुम्ही. इतक्या लवकर ओळखलत? आर्यनला तर 10 वर्षात काहीच कळलं नाही. का विराज? आर्यनने तुला भावासारखं मानलं आणि तू त्याच्याच पाठीत खंजीर खुपसतोयस? ईश्वरी ओरडली. विराजने कॉफीचा घोट घेतला. भावासारखं? त्याने माझं आयुष्य हिरवलंय. आर.के. कुलकर्णींनी मला दत्तक घेतलं होतं, पण जेव्हा आर्यनचा जन्म झाला तेव्हा त्यांनी मला अनाथालयात परत पाठवलं. मला रस्त्यावर सोडलं. झोया आत्याने मला सांभाळलं, मला शिक्षण दिलं आणि मला या साम्राज्याचा खरा वारस बनवण्यासाठी तयार केलं. आर्यन हा फक्त एक अडथळा आहे, ज्याला मी हळूहळू संपवतोय. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत झोयाचा नवा प्लॅन काय असेल, ईश्वरी आपल्या बाळाला कसं वाचवेल आणि आर्यनच्या आयुष्यात कोणता जुना मित्र शत्रू बनून येईल. बघत राहा. आता ही परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटते. या संकटाचा सामना ही जोडी कशी करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या भागातच मिळतील. पाहायला विसरू नका पुढचा भाग आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.